नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण टी आणि CTETच्या बालमानसशास्त्र विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. बालमानसशास्त्र विषयाच्या अधिक सखोल तयारीसाठी हे सराव प्रश्न नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. तर पाहू मग काही बालमानसशास्त्राचे महत्त्वाचे सराव प्रश्न MCQs. आणि पहिला प्रश्न आहे, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मते शिक्षकाने मुलांमध्ये नैतिक मूल्ये कशी रुजवावीत? ऑप्शन ए, वागणुकीचे कडक नियम घालून. ऑप्शन बी, धार्मिक शिक्षणाचे महत्त्व सांगून. ऑप्शन सी, नैतिक मुद्द्यांवरील चर्चेत मुलांना सहभागी करून. आणि ऑप्शन डी, केवळ आदर्श व्यक्तींच्या कथा सांगून. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, नैतिक मुद्द्यांवरील चर्चेत मुलांना सहभागी करून. प्रश्न दुसरा आहे, जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार संवेदी कारक अवस्था कशाशी संबंधित आहे? अमूर्त विचार करण्याची क्षमता. ऑप्शन बी, अनुकरण, स्मृती आणि मानसिक प्रतिनिधित्व. ऑप्शन सी, तार्किक पद्धतीने समस्या सोडवणे. ऑप्शन डी, सामाजिक प्रश्नांची चिंता करणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, अनुकरण, स्मृती आणि मानसिक प्रतिनिधित्व. प्रश्न 3, वायगोत्स्की यांच्या मते स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? ऑप्शन ए, मुलांचे गुण मोजणे. ऑप्शन बी, मुलांना शिक्षण देणे. ऑप्शन सी, मुलाला जिथे अडचण येते तिथे तात्पुरती मदत किंवा संकेत देणे. आणि ऑप्शन डी, मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेणे. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी, मुलाला जिथे अडचण येते तिथे तात्पुरती मदत किंवा संकेत देणे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 आहे, डिस्लेक्शिया असलेल्या मुलांना कसे शिकवले जाऊ शकते? आणि ऑप्शन ए, त्यांना वर्गाबाहेर काढून. ऑप्शन बी, पद्धतशीर ध्वन्यात्मक प्रशिक्षणाद्वारे वाचायला शिकवून. ऑप्शन सी, केवळ पाठांतर करायला सांगून. ऑप्शन डी, त्यांना लिहायला न सांगता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पद्धतशीर ध्वन्यात्मक प्रशिक्षणाद्वारे वाचायला शिकवून. प्रश्न 5, अपसारी विचार आणि अभिसारी विचार यात काय फरक आहे? ऑप्शन ए, अपसारी विचार अनेक उत्तरे शोधतो. अभिसारी विचार एकाच अनिश्चित उत्तरावर लक्ष केंद्रित करतो. ऑप्शन बी, अभिसारी विचार सृजनशील असतो. अपसारी विचार तार्किक असतो. ऑप्शन सी, दोन्ही विचार प्रक्रिया एकच आहेत. ऑप्शन डी, अपसारी विचार केवळ प्रौढांमध्ये असतो. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, अपसारी विचार अनेक उत्तरे शोधतो. अभिसारी विचार एकच निश्चित उत्तरावर लक्ष केंद्रित. असेच सराव प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.